लवकर जातात प्लीज प्लीज प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे आणि या तुझ्या सगळ्या लोकांमुळे. तिचा काय संबंध? गुरुनाथ, हे सगळं तुझ्यामुळे झालं. अफेअर तू करायचं आणि भोगायचं तिने. हे रेवती, मी तुझ्याशी बोलत नाही. नाही, तू बोलूच शकत नाहीस माझ्याशी, कारण तुला भीती वाटते की तू माझ्याशी बोलायला आलास ना तर निरुत्तर होशील. राधिकाचा काय संबंध? तिला एक अक्षर जरी बोलला असता तरी बघ. हो महाजनी. हो आई, आता तू काय मला गप्पा करतेस? तू आता यांच्या सगळ्यांच्या बाजूने बोलणार आहेस का? सगळ्यांची म्हणजे? तुला तुझं तरी कळतंय का तू काय करतोयस ते? अरे तुला लाज वाटली पाहिजे. तुला सिच्युएशन सांभाळता आली नाही म्हणून तर हे सगळं घडलं ना. आणि आता तू आम्हाला ब्लेम करतोयस. नाही, बरोबर, तू तेच करणार कारण तुला फक्त तेवढंच करता येतं. ए रेवती, बस बस बस, हे सगळं तुमच्यामुळे घडतंय हे एकदा मान्य करा ना. माझ्यामुळे काय झालंय? मी सांगितलं होतं का तिला टाकीवर जा म्हणून? हो, पण तिला थांबवलं पण नाहीस ना. गुरुनाथ, उद्या काही झालं ना तर दोष फक्त तुझ्यावर येणार आहे, फक्त तुझ्यावर. आणि इतक्या वेळा इतकं सगळं झालं तरी सुधारत नाहीस रे. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग की. पाहिलंच ना बा, हे सगळं त्या शन्यामुळे झालं. भयान पोट्टी, या सगळ्याची जड शनया आहे. त्यामुळे तुमच्या संसाराची विल्हेवाट लागत आहे, तुमच्या संसाराला ग्रहण लागत आहे. आणि तू या सगळ्यांवरती दाफरत आहे. हा, जे आपल्या मदतीला वेळोवेळी धावून येतात त्यांना बोल लावत आहेस तू. हे पा, शन्याला काही झालं ना तर तिची आई तुम्हाला दोष देणार, मला दोष देणार. पण या सगळ्यांना जर यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना तर अरे तुम्ही सगळे शांत राहा. सॉरी रेवती, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. अगं तू का सॉरी म्हणतेस? अगं ज्याची चूक आहे त्याला काही आहे का? आणि वहिनी, तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेताय? हे बघ राधिका, पास झालं आता हे सगळं. आता हे सगळं संपलं पाहिजे. तुला स्ट्रॉंग व्हायला हवं राधिका अजून. राधिका, तुझ्यासाठी काहीही त्रास सहन करीन, पण तू डगमगायचं नाहीस. राधिका, ती सुलक्षणाबाई जर काय बोलली ना तर घाबरू नकोस. अगं ती काही करणार नाही, म्हणजे काही करूच शकणार नाही. आणि त्या शन्याला पण काय होणार नाही. बघ, तू काळजी करू नकोस उगाच. डॉक्टर, कशी आहे माझी शनू बेबी? हो शांत राहा, पॅनिक होऊ नका. नाही हो, ती बेशुद्ध पडली आहे ना, म्हणजे तिला फ्रॅक्चर वगैरे नाहीये ना? एक्सरे काढायला दिले, ते आले की समजेल. पण शुद्धीवर कधीपर्यंत येईल? लवकर येईल का? इंजेक्शन दिले, 1 तासाभरात यायला तर हवं. मी सिनियर डॉक्टरशी बोलते. ओके, थँक्यू डॉक्टर. थँक्स. शानू बेबी, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही तुला. मॅडम, फोन वाजतोय तुमचा. हॅलो भक्ती मिस, बोला ना. आहात का फ्री? जरा बोलायचं होतं. अथर्वबद्दल. अथर्वबद्दल? प्रत्यक्षात भेटून बोलायचंय. मग तुम्ही घरी येता का? नाही नको, घरी अथर्व असेल ना. मी एक काम करते, मी तुमच्या ऑफिसला येते, चालेल? बरं ठीक आहे, पण मग 2 वाजता येता का? हो चालेल, भेटू. हां चालेल. आता काय झालंय अथर्वला? या सगळ्यात त्याच्याकडे लक्ष सुद्धा द्यायला जमत नाही.
कशी असेल शनाया? मला फार काळजी वाटते तिची. तिला बघायला तरी कसं जाऊ? तिची आई भेटू नाही देणार. बिचारी माझी बच्चा ऐकलं नाही माझं आणि काय होऊन बसलंय हे. सर, हो सर. काय विचार करतोय? कॉफी तुम्हाला? हा, एक ग्रीन टी. निशा, एक ग्रीन टी. हा, ते काम कर आधी. ते त्या अकाउंटचं काय झालं? त्या 2 दिवसांनी आपल्याला द्यायची ती उघड ना फाईल पटकन. तेच करतोय सर. ते पटकन टॅली करून मला हवी. ओ कदम, प्लीज लुक इन टू इट. हे खूप अर्जंट आहे. हे संपवा आधी. हो ना सर. काय? हो सर. तू नुसतं ते पियानो सारखी त्याच्यावर हात फिरू नका यार. हा, हे प्लीज करून टाका पटकन. ठीक आहे सर. हा बोला साहेब. कुठे आहेस आनंद? मी इथे ऑफिस मध्ये आहे. का काय झालं? वहिनी आल्यात का तिथे? नाही, वहिनी आल्या नाहीत अजून. काही झालंय का? अरे आज इथे एक भयानक प्रकार घडला. ती शनाया आली होती इथे. कशाला आली होती ती तिथे? मरायला? मरायलाच गेली होती. गुरुनाथला दम द्यायला गेली होती. तर वहिनीच्या डोक्याला ताप काय कमी आहे? एक नंबरची भिंडो काय ती. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो 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 हॅलो. काय झालं रे? नाही काही नाही. ते वहिनी जस्ट आले आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विश केलं. ते खूप डिस्टर्ब दिसत आहेत. त्यांनी कोणाशी न बोलता काहीच विश न करता ते त्यांच्या कॅबिन मध्ये गेले. आनंद तू जरा त्यांच्याशी बोलतो का? त्यांना बरं वाटेल. मी जरा प्रॉपर सिच्युएशन बघून बोलतो त्यांच्याशी. आणि प्लीज मला कळव जे काय होईल. हो नक्की. ठीक. बाय. वहिनी इतक्या डिस्टर्ब असतील तर आता या क्षणी त्यांना माझी नाही सौमित्राची इथे गरज. बोल रे गुज्जू आहे. हॅलो सम्या, मी काय बोलतोय ते नीट ऐक. काय रे, दबक्या आवाजात का बोलतोय? जेनी ओरडली की काय? मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. सिरियसली ऐक. लवकरात लवकर इथे ऑफिस मध्ये पोच. काय झालं राधाला? ये इथे ये. तू आपण बोलूया नंतर. ओके. काय झालं? काय झालं हे मला विचारतोयस त्यापेक्षा स्वतःला विचार. काय सांग? माहित नाही अजून काय काय बघायचं बाकी आहे. गुलमोहर मधून बातमी इथे येऊन पोहोचली. जाऊ दे, मरू दे. मला शनायाची काळजी आहे. माझ्या बच्चाला काय झालं असेल, कशी असेल, शुद्धीवर आली असेल का ती? हे सगळं माझ्यामुळेच झालंय. नशीब फ्रॅक्चर वगैरे नाहीये. शी इज लकी. थोडा पाय मुरगळलाय पण तो होईल ठीक. थँक गॉड. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच. मला खूप काळजी वाटत होती. पण तिला फिजिओथेरपी घ्यावी लागेल. मी काही पेन किलर्स लिहून देते, ते तुम्ही द्या. ठीक आहे डॉक्टर. थँक्यू. थँक्यू सो मच. माय प्लेजर. मी नर्सकडे मेडिसिन लिहून देते, ते तुम्ही घेऊन या. या. शानू बेबी. शानू बेबी. मम्मा. शानू बेबी. मम्मा. शानू बेबी उठ. मम्मा. मम्मा, कुठे आलोय आपण? शानू बेबी, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. हॉस्पिटलमध्ये? हा. वाय? तू उडी कशाला मारलीस? उडी? मी कधी उडी मारली? वाऱ्याने ढकलला का तुला? हा, सॉरी सॉरी. मम्मा, अगं त्या गुलमोहर मध्ये किती घाण आहे, किती डर्टी आहे यार गुलमोहर. तिथे एवडा मोठा ह्यूज उंदीर होता आणि तो माझ्या पायावर चढला.
त्याला बघून मला भीती वाटली म्हणून मी चक्करून पडले. हो माय बेबी. यार मम्मा पण असं पाय खूप दुखतोय, मला काही झालंय का? पाय तुटला का? नाही ना मम्मा नाही म्हणजे थोडक्यात वाचलाय ग, साधं फ्रॅक्चर सुद्धा झालं नाही, थँक गॉड. असं कसं होईल? पण माझा पाय खूप दुखतोय, काहीतरी झालं असणार. हा पण नाही ना झालं, आता काय करणार? इट्स गुड ना बेबी. यार पण मग तू गॅरीला काही सांगितलंस का की मला काही नाही झालंय वगैरे? नाही काय शन बेबी. यस मम्मी. दॅट्स लाईक माय गर्ल. पण मी काय केलं? खूप मोठं काम केलंस. आता याच सिच्युएशनचा आपण फायदा घ्यायचा. म्हणजे गॅरीला तुझ्याबद्दल सिंपथी वाटेल, कळलं ना? गॅरी तुला भेटायला तडफडेल, पण मी मात्र विरोध करेन. विरोध? शनू बेबी, अपोज. ओ यार मम्मा, पण तू अपोज करून गॅरी कसा मला भेटायला फडफडेल? शनू बेबी, त्याचा विचार तू करू नको. हा, त्याचा विचार मी करते. ओके? हा, लेट मी थिंक. ओके. काय मॅडम? मला एक मदत करशील का? हो मॅडम. काय तू आलास का आज? नाही येऊन 10 तास झाले. तुझा विचार चाललाय. काही काय बोलतोयस? काय कसला विचार चाललाय एवढा? अरे मीटिंग आहे एक महत्वाची, त्याचा विचार करत राधा, होते. आता खोटं बोलणं सोड, खरं सांग कसला विचार चाललाय? अरे मला आनंद भाऊजी. राधा, कसला विचार चाललाय? नाही, खरंच मला मला आनंदचा फोन आला होता राधा. त्याने मला सगळं सांगितलंय आणि म्हणूनच आलोय मी. काय झालंय, सगळ्या अर्धवट कळल्यात पण मला गोष्टी. किशना काय म्हणे टाकीवर चढली होती, तिला म्हणे खूप लागलंय. नशीब सुबोधने आनंद आता तू ये बस आधी, बस बस प्लीज प्लीज. पाणी घे, पाणी घे. शांत शांत. काय झालं सांग, काय झालं? सौमित्र, अरे ही मुलगी मूर्खासारखी टाकीवरती चढली होती, धमक्या देत होती आत्महत्या करीन म्हणून. आम्ही आमच्यापर्यंत समजवण्याचा प्रयत्न करत होतो तिला की बाई असं काही करू नकोस. शेवटी चक्कर येऊन खाली पडली. या सगळ्यांसमोर तमाशा झालाच. पण अरे सौमित्र, तिला काही झालं असतं तर तरी मला असं वाटत होतं की आपण जर तिला नीट समजावून सांगितलं असतं तर हे काही घडलंच नसतं. उगाच मला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालंय. ते काही झालं असतं, तिला लागलं असतं, काहीतरी लुळी पांगळी झाली असती, काहीतरी मेजर झालं असतं. काय राधा, काय कुठे चाललेत विचार का? आणि तू सांगितलंस का तिला जा टाकीवर चढ आणि असली नाटकं कर? तू काय एवढा विचार करतेस? अरे कारण ती जे काही वागली ना त्या सगळ्यामुळे मला जरा घाबरायला झालंय. तू शांत होशील आता? शांत होशील का? तिला जे काय करायचं ते करू दे. ओके, ती बघून घेईल तिचं काय. आणि ती आली आहे ना कोणती, तिची मम्मा, त्या दोघी मिळून बघून घेते. तू नको विचार करूस. आणि मी तर म्हणतोय बरं होईल ना. होऊ दे ना, काय ते फ्रॅक्चर होऊ दे, लुळी पाकळी होऊ दे ना, बरं होईल ना. काय बोलतोयस तू? ते लोक असा विचार करतात म्हणून आपणही हा विचार करायचा का? नाही सौमित्र, ती कुठल्या हॉस्पिटलमध्ये, ती कशी आहे, त्यांना काही हवंय का, त्यांना कसली गरज आहे का, हे आपल्याला काही कळायला मार्ग नाही ना, म्हणून अस्वस्थ होतंय मला. बर
गॅरीला माहिती असेल? त्यांचं त्यांना कळत नाहीये आणि त्यांना माहिती असून काय उपयोग, ते आपल्याला थोडीच सांगणार आहे. नाही, काहीतरी कळायला हवं हे लोक कुठे आहेत ते. त्यांच्या ओळखीचं कोणी असेल ना तर बरं होईल, आपल्याला त्यांना विचारता तरी येईल. आता मला ना कळतच नाहीत, तुझ्या डोक्यातले हे विचारच कळत नाहीत मला. आता त्या शनायामुळे तुझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा ती करत बसली होती का असा विचार? तू कशाला करतेस? तू का गिल्ट घेतेस याचा? सौमित्र, अरे ते लोक निर्दयी आहेत म्हणून आपणही तसंच वागायचं का? नाही नाही, ते काही नाही. हे बघ, ती कशी आहे हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. ओके ओके, शांत. बघूया, विचारूया कोणाला तरी. बरं मला सांग, असं कोणी आहे जो शनायाला कळू देणार नाही पण सगळी माहिती आपल्याला देऊ शकेल? असं कोणी आहे ओळखीचं? शनाया म्हणजे राधिका ताई, येऊ का? भक्ती मिस, या ना, बसा. हा हा सौमित्र, माझा मित्र. आणि मी ओळखते त्यांना, शाळेत 1-2दा अथर्वला घ्यायला आले होते. हा, आणि सौमित्र, हो मी सुद्धा ओळखतो राधा, अथर्वच्या टीचर. माहिती आमची झाली आहे भेट. अथर्वनी काय केलं शाळेत? काही म्हणजे मस्ती केली? काय केलं त्यांनी? काही मारामारी वगैरे? हे बघा राधिका ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे अथर्व काही त्रास वगैरे देत नाहीये, फक्त इतकंच की खूप शिकवूनही त्याच्या काही लक्षात राहत नाही हल्ली. खूप साध्या साध्या छोट्या छोट्या चुका करतो तो. अथर्वकडे थोडं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय. नाही म्हणजे मी समजू शकते की तुम्ही खूप कामात असता, खूप व्याप असतात तुमच्या मागे, पण थोडा वेळ अथर्वसाठी काढता आला तर बघा. नाही म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, चूक माझीच आहे, माझ्यामुळे झालं. ते काय होतंय माहितीये का, मला राधा राधा एक मिनिट. त्या जे काही बोलतायत ते तू प्लीज पॉझिटिव्हली घेशील का? तू आता हे जे काही काम करतेस ते सुद्धा अथर्वच्या भविष्यासाठीच करतेस ना? हो सौमित्र, पण मी आई आहे त्याची. आई म्हणून मी कुठे कमी पडता कामा नये. सध्या हे सगळं जे चाललंय ना त्याच्यामुळे. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का आता? बरंच काही घडलंय. यांच्याशी बोलायला काही हरकत नाहीये. भक्ती मी शनायाला सुद्धा ओळखतात. शनायाने काही केलंय का? आणि या सगळ्याचा ही त्रास करून घेते. शनायाचं काय झालं असेल, तिला लागलंय की नाही, ह्या सगळ्या विचारांमुळे ही डिस्टर्ब झाली. माझ्याकडे शनायाच्या आईचा नंबर आहे, मी विचारपूस करते तिची. हा, आणि त्या केड्यालाही मी चांगलंच ओळखते. तो सांगेल मला काहीतरी नक्कीच. आणि जर तिला डिस्चार्ज मिळाला असेल ना तर मी घरी जाऊन चौकशी करेन तिची. तुम्ही नका काळजी करू. शनाया 1 नंबरची नाटकी मुलगी आहे, ठणठणीत असेल ती एकदम. भक्ती मी खरंच थँक्यू, तुम्ही इथे स्वतः आल्या आणि मला हे सगळं सांगितलं. खरंच खूप बरं झालं. अहो राधिका ताई, थँक्यू काय? हे बघा, होईल सगळं नीट आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं आता येते मी. हा, थँक्यू. बाय बाय. थँक्यू. राधा आता खाऊन घेशील का? थोडं ब्रेक झालाय. नाही खरंच नको, डोकं बणबणत आहे. खरंच नको मला, काही नको. बरं बरं, निदान कॉफी तरी घेशील? मी सांगतो रघुला, कॉफी घे आता. कॉफी. कुणाच ठाऊक काय होईल. असं वाटतंय की या कशालाच अंत नाही.